नमस्कार. बऱ्याचदा असं होतं, की आपण गृहिणी भरपूर घरामध्ये कामं करत असतो. पण हे काम करत असताना आपल्या डोक्यामध्ये एक चक्र चाललेलं असतं, की माझ्याकडे सध्या कोणाचं लक्ष नाहीये. इतकं काम करते मी, तरी देखील कोणाला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. कधीतरी आपल्याला थोरा-मोठ्यांकडून, नवऱ्याकडनं, सासू-सासऱ्यांकडनं असे शब्द टोमण्यांमध्ये ऐकायला येतात आणि त्यावेळेस आपण गृहिणी, महिला स्वभावाने हळव्या असल्यामुळे, भावनिक असल्यामुळे पटकन ती गोष्ट आपण आपल्या मनाला लावून घेतो. तर चला आजच्या व्लॉगमध्ये आपण आपला आत्मविश्वास कसा वाढवूया, हे आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत असतात. त्याचं फक्त एकच कारण आहे. कोणीही काहीही बोललं तरी आपण ती गोष्ट मनाला लावून घेतो. त्या गोष्टीचा सतत विचार करत बसतो. मान-अपमानाच्या भ्रामक कल्पना मनामध्ये ठेवत असतो. आपली कोणाला गरज नाही. आपण कोणासाठी महत्त्वाचे नाही. आपल्याला कायम डावलण्यात येतं. आपण दुर्लक्षित आहोत. आपलं घरात तसंच समाजात काहीच योगदान नाही आणि त्यामुळे आपली कोणीच किंमत करत नाही. आपल्याला कुठे काही अडत नाही, आपल्याला महत्त्व दिले जात नाही, यासारख्या अनेक कारणांमुळे महिला स्वतःहून स्वतःला दुःखी करून घेत असतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे महिलांचा आत्मविश्वास डळमळीत होत असतो. घरातून मिळणारी अथवा दुय्यम दर्जाची वागणूक, जवळचे विश्वासू मित्र-मैत्रीण अथवा नातेवाईक यांच्याशी फारसे घनिष्ठ संबंध नसणे, स्वतःचे विचार प्रभावी आणि स्पष्ट मांडण्याचे सामर्थ्य नसणे, हातात करण्यासारखं काही खास काम नसणे, वेळेचा सदुपयोग न करता कुठेही एकाग्रता न होता मनात सातत्याने विचारमालिका सुरू ठेवणे, यातून महिलांचं मानसिक आरोग्य, मनःशांती विस्कळीत होताना आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं, आपण महिला म्हणून, गृहिणी म्हणून हे सगळं थांबवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याऐवजी ती सोडून द्यायला शिकलं पाहिजे. मनावर न घेणे, स्वतःचे ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करत राहणे, या सवयी अंगीकारणं महत्त्वाचं आहे. या सर्व मानसिक समस्या महिलांच्या आयुष्यात निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्यांना हेच माहिती नसतं, आपल्याला नेमकं करायचं काय आहे? काय हवं आहे? आपल्याला जगण्याचं ध्येय काय आहे? वर्षानुवर्षे दिशाहीन, ध्येयहीन जीवन जगण्यापेक्षा आणि नंतर स्वतःला कोसत बसण्यापेक्षा आत्तापासून कामाला लागलं पाहिजे. स्वतःला रिचार्ज केलं पाहिजे, रिफ्रेश केलं पाहिजे आणि निखळ, निकोप मानसिकता अंगीकारून पुनश्च नव्याने सुरुवात केली पाहिजे. इतरांच्या चुकांचा, वागणुकींचा अवडंबर करण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय, आपलं काय चुकतंय, आपल्यात काय कमतरता आहेत, आपण त्रस्त तसेच आनंदी होण्यामागची कारणे, व्यक्ती, घटना, आपल्या आयुष्यावर चांगला-वाईट प्रभाव टाकणारे घटक याचा शोध घ्यायला पाहिजे. आपले आताचे व्यक्तिमत्व, आताची जीवनशैली, राहणीमान, दैनंदिन कार्य यात कुठे बदल शक्य आहे का, ते देखील आपण तपासून पाहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे सर्व करताना संभाव्य अडचणी कोणत्या येऊ शकतात आणि त्या अडचणीच्या वेळेस आपल्याकडे काय उपाययोजना आहेत, हे देखील आपण आधीच ठरवून ठेवलं पाहिजे. अनेकदा अनेक महिलांच्या तोंडून मी असं ऐकलंय, "मी घरीच असते." पण दरवेळी ही सांगणारी महिला कुठेतरी खेद व्यक्त केल्यासारखे वाटते, उदास, अपराधीपणा असल्यासारखा तिच्या चेहऱ्यावर जाणवतो आणि अवघडलेपणा असल्याला आपल्याला जाणवत असतो. यामध्ये बऱ्याचदा असं आपल्याला जाणवतं, की बऱ्याच घरांमध्ये महिला, गृहिणी या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतात आणि म्हणून त्या पतीवर, मुलांवर, घरातील इतर सदस्यांवर अवलंबून असतात. यात फक्त आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून राहणे हाच भाग नसून कुठेही जाण्या-येण्यासाठी, बिल भरण्यासाठी, स्वतःचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, बँकेतील अथवा बाहेरील कोणत्याही कामासाठी, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेण्यासाठी, ATM वापरण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा करत असतो. आपल्या शहरामध्ये कुठे एकटे जाण्याची वेळ आलीच तर त्यांना कोणते रस्ते, पत्ते, विविध कार्यालय माहिती नसतात. तिथपर्यंत कसं पोहोचावं, सार्वजनिक वाहनांच्या सहाय्याने कसं पोहोचता येईल याची कल्पना देखील त्या करू शकत नाहीत.
बऱ्याचशा महिला गृहिणी अभिमानाने सांगतात, की भाजी, किराणा, दूध, दैनंदिन वापरातील सर्व गोष्टी मला घरीच आणून दिल्या जातात. मला कुठेही जावं लागत नाही. पण हे सगळं तुमच्या लक्षात येतंय का? या सगळ्यामधूनच आपण अधू होतोय. कुठेतरी आपली क्षमता आपण जाणून घेत नाही आहोत. आणि म्हणून या महिला गृहिणी बाहेरचा कोणताही अनुभव नसल्यामुळे खूपच घाबरलेल्या, गोंधळलेल्या अवस्थेत असतात. स्वतःच्या पतीबद्दल, त्यांच्या बँक अकाउंटबद्दल, पॉलिसीबद्दल, त्यांच्या उत्पन्नाबद्दल, पगाराबद्दल, त्यांनी केलेल्या कर्ज प्रकरणाबद्दल, देण्या-घेण्याच्या व्यवहाराबद्दल पत्नी पूर्णपणे अंधारात असते. आणि म्हणून संकटाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस आपल्याला आपल्याच पतीच्या मोबाईलमधून काही संपर्क देखील आपल्याला पूर्णपणे अनभिज्ञ असतात. आणि म्हणून आम्हाला कधी त्यांनी सांगितलंच नाही अथवा आम्हाला कधी जाणून घ्यावंसं वाटलं नाही. अशी वेळ येईल असं कुठं माहिती होतं? तशी गरज कधी पडलीच नाही. अशी सर्वसाधारण या गृहिणींकडनं, महिलांकडनं उत्तरं येत असतात. घरातील सर्व काम त्या चोख बजावत असतात. कुटुंबातील, घरातील सर्व कामांची जबाबदारी त्या अतिशय व्यवस्थित पार पाडत असतात. स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावून त्या घर, संसार सांभाळत असतात. पण ज्यावेळी घरातील कोणतीही जबाबदारी, काम अथवा आव्हानात्मक प्रसंग समोर येऊन उभा राहतो, त्यावेळेस मात्र त्या हतबल होऊन जातात. आणि म्हणून या महिलांना मला महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय. आपल्या घराच्या कोणत्याही मर्यादा न ओलांडता सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून देखील कृपया स्वतःला घडवत राहा. घरात राहून सुद्धा खूप ज्ञान आत्मसात करता येतं. मोबाईलवर अनेक विषयांवर ऑनलाईन माहिती उपलब्ध असते. त्याचा लाभ घ्या. घरात असताना अथवा घरातील कामे करताना सुद्धा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. फ्रेश ठेवा. आपल्या मुलांशी, पतीशी, त्यांच्या कामाबद्दल, नोकरी अथवा व्यवसायाबद्दल, अभ्यासातील नवनवीन विषयांवर चर्चा करत राहा. आपल्या अवतीभवती दररोज त्यांच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी जाणून घेत चला. तुम्ही देखील बाहेर जगात घडणाऱ्या गोष्टी जाणून घ्यायला उत्सुक आहात, याची घरातल्या सदस्यांना जाणीव करून द्या. छोटे-छोटे आर्थिक व्यवहार, आर्थिक निर्णय स्वबळावर घेण्यासाठी प्रयत्न करूया. स्वतःसाठी बचत करूया. स्वतः खरेदीला जाऊया. स्वतःच्या आवडीने, निवडीने आवश्यक त्या गोष्टी आणूया. यातून आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मदत होईल. स्वतःच्या कागदपत्राचे फायलिंग करूया. आपल्याला उपयुक्त असणारे सर्व महत्त्वाचे कागदपत्र बनवून घेऊया. अपडेट्स घेऊया. घरातील इतर महत्त्वाचे फाईल्स, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आपले शिक्षणाची प्रमाणपत्र याबद्दल आपण सतर्क राहूया. सातत्याने घरातील दैनंदिन कामामुळे आम्हाला घरातून बाहेर पडायला वेळच मिळत नाही, ही स्वतःची खोटी समजूत घालणं सोडून द्या. ज्यावेळी आपल्या आयुष्यात काही कसोटीचा प्रसंग येतो, त्यावेळी आपल्याला व्यवहार ज्ञान असणं खूप आवश्यक असतं. त्यासाठी स्वतःला तयार करूया. आपली निरीक्षण क्षमता, अभ्यासू वृत्ती जागरूक करूया. जेणेकरून दुर्दैवाने आयुष्याच्या कोणत्याही कठीण प्रसंगाला एकट्याने तोंड द्यायची वेळ आलीच, तर आपण खचणार नाही, हरणार नाही, याची आपण स्वतःला शाश्वती देऊ शकतो. आणि म्हणून या छोट्या-छोट्या गोष्टी आत्ताच आपण करायला सुरुवात घेऊया. या गोष्टीमुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. घर सांभाळणं ही देखील खूप मोठी कला आहे. त्यासाठी खूप मेहनतीने परिश्रम घ्यावे लागते. घरातील सर्वांच्या मागण्या पूर्ण करणे, मूड सांभाळणे, मुले लहान असल्यास त्यांचा अभ्यास घेणे, ज्येष्ठ मंडळींची सेवा शुश्रूषा करणे, पथ्य-पाणी, सण, वार, व्रतवैकल्य, उपास, तापास, पूजा, पाठ सांभाळणे, पै-पाहुणा, आजारपण असलेल्या नातेवाईकांची सेवा करणे आणि वेगवेगळ्या ऋतूमधील वेगवेगळ्या साठवणीचे पदार्थ बनविणे, घराची स्वच्छता, टापटीप, दररोजचा स्वयंपाक या कामात दमछाक होते, हे नक्कीच. तरीही कुठेतरी स्वतःला बाहेरील जगात सुद्धा कुठे अडचण येणार नाही, त्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण लीलया पार पाडू शकतो, यासाठी आपण सज्ज व्हायला हवंय. तर या सगळ्या खूपच लहान-सहान गोष्टी आहेत, ज्या आपण आजपासूनच करायला सुरुवात करूया. छोटे-छोटे आर्थिक निर्णय घ्यायला शिकूया. छोटे-छोटे बिल जे आहेत ते ऑनलाईन पेमेंट करायला शिकूया. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला खूप साऱ्या गोष्टीचं अज्ञान असतं, पण त्याचा उपाय देखील आपल्याकडेच आहे. इंटरनेट म्हणजे ज्याला आपण आंतरजाल असं म्हणतो. तर या इंटरनेटवरती खूप सारं असं नॉलेज आहे, जे आपल्याला इंटरनेटवरून मिळत असतं. आणि म्हणून कोणतंही
कोणतं बिल कसं भरायचं किंवा कुठली अडचण आली तर सरळपणे तुम्ही YouTubeवरती जाऊन त्याचा प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकता आणि त्याचे उपाययोजना, त्याच्यावरचं उपाय, सोल्युशन तुम्हाला लगेचच मिळेल. अगदी लहान-सहान गोष्टी असू दे, एखादी बिल भरण्याची गोष्ट असू दे किंवा एखादी रिपेअर करण्याची गोष्ट असू दे किंवा स्वयंपाकातली गोष्ट असू दे किंवा मग अभ्यासातली किंवा मग कुठल्या एक्झामचा फॉर्म भरण्याची किंवा मग कोणत्या तारखेला कोणता फॉर्म निघणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही YouTubeवरती विचारून तुमच्या प्रश्नाचं समर्थन करू शकता आणि त्याचे उपाय तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुठेही कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता. तुमच्याकडे फक्त एक मोबाईल जर असेल तर त्यावरून तुम्ही इंटरनेट थ्रू खूप साऱ्या गोष्टीचं नॉलेज घेऊ शकता आणि म्हणून मोबाईलचा उपयोग फक्त रील्स बघणे किंवा मग फक्त टाईमपास करणे यासाठी न करता खूप सारं नॉलेज तुम्ही यातून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतः कसा अडचणी, संकटावर मात करणार आहोत, आत्मविश्वास कसा वाढवणार आहोत, याबद्दलची खूप सारी चर्चा केली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.